वेलकम. आजच्या या बॅचच्या लास्ट सेशन डे 10 मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. 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 ओव्हरऑल कसे वाटले 10 दिवस? आज एक मनी मंत्र हा एक टॉपिक आणि तुमचे प्रश्न उत्तर आहेत. बट एनी शेअरिंग या 10 दिवसांमध्ये खरोखर काय फरक तुम्ही लाईफ मध्ये अनुभव करताय? चॅट बॉक्स मध्ये नकोय. जयश्री पाटील मॅडम अनम्यूट करा, बोला. नमस्कार मॅडम. मला ह्या 10 दिवसांमध्ये इतका छान अनुभव आलेला आहे की मला कधी 3 वाजतात असं होतं. कारण तुमच्या आवाजाचं खूप सवय झालेली आहे आवाजाची. तो गोड आवाज आईच्या मायेने ममतेने तुम्ही जे सांगता ते असं वाटतं 1 तास संपूच नये. आणि माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी भरपूर आलेली आहे. खूप निगेटिव्हिटी होती पण आता आलेली आहे आणि त्यामुळे मी हा सेकंडचा पण करणार आहे. पण माझा मॅडम प्रॉब्लेम असा आहे, माझी सोमवारपासून शाळा सुरू होणार आहे 12 ते 6. शक्तिपात सकाळीच असेल ना मॅडम, तो मी पहाटे घेऊ शकते? 5:15 हा. राहील. हा, आणि मी पेमेंट पण केलेले आहे. आणि मी तो सगळे व्हिडिओ तुमचे बघणार आहे. छान. ऑल. छान वाटलं मॅडम, खूप छान. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. एनिवन? काय अनुभव राहिला 10 दिवसांचा? पूजा निकम मॅडम, बोला. माईक ऑन करा. हो. हा. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान म्हणजे 9 दिवस इतके छान वाटले. खूप पॉझिटिव्ह वाईब्स तयार झाल्या. माझं तर मेन म्हणजे तुम्हाला मी म्हटलं तसं राग माझा खूप कंट्रोल झालाय. मी थोडी चिडचिड करत होते. लहान मुलगी आहे मला, एक छोटी 2 वर्षाची, त्यामुळे खूप चिडचिड व्हायची, पण ती खूप कंट्रोल मध्ये आली. प्लस रोज लवकर उठून मेडिटेशन आणि आपण तुम्ही सांगितले तसे 5 प्रिन्सिपल्स, डेलीचे रुटीन ते खूप छान बसले. आणि छान वाटतंय, म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाईब्स जी कामं होत आहेत आता स्वतःची, ती खरंच खूप छान होत आहेत. सगळं छान. ग्रेट. खरंच थँक्यू मॅडम. थँक्यू. चला, आज आपण स्टार्टिंगला प्रश्नांपासून सुरुवात करूया. तुमचे जे काही प्रश्न, वैशाली वाळे मॅडम, बोला. मला मॅडम अनुभवच सांगायचा होता. बोला. तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन जे होतं ते इतकं मी परत परत केलं तो व्हिडिओ बघून. तर इतकं छान होतं की म्हणजे खूप काही विसरायचं होतं, जे विसरायला जात नव्हतं, राग जात नव्हता प्रचंड मनातनं. तर मी परत परत केलं आणि इतकं मोकळं मोकळं वाटायला लागलंय. आणि जसं आपण त्या संगमरवरी इमारतीतनं बाहेर येतोय असं तुम्ही त्या मेडिटेशन मध्ये सांगितलं होतं. तर मी स्वामी भक्त आहे. मी असं इमॅजिन केलेलं की बाहेर तिथे स्वामी मला भेटले आणि आपोआप मला ते आपोआप आठवलंच तसं. आणि मग ते मी म्हणजे माझे स्वामी मला भेटले, बरंच काही काही झालं आणि कालपासून मला एक फार जी दहशत वाटत होती ती जरा कमी झाली जाणवायची. आता दुसरी स्टेज पण मी तुमच्याकडे करणार आहे. मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. मंडळ अधिकारी आहे, म्हणजे तलाठी होते, प्रमोशन झाले. मग एक साधा सरळ स्वभाव असल्यामुळं बरंच काही प्रॉब्लेम येऊन गेले आणि त्यामुळे मग मला तुम्ही भेटलात कर्मधर्म संयोगानं माझ्या. तर थँक्यू मॅडम. आणि म्हणजे गुरु म्हणून आयुष्यभरासाठी असं तुमचा माझ्यासोबत राहू दे बस. म्हणजे आम्ही तुम्हाला आमचं गुरुपद दिलेलं आहे. तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करा, नेहमी टिल दी लास्ट ब्रेथ तुम्ही माझ्या सोबत राहा. थँक्यू. एवढंच. अमर सर. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मला प्रश्न काय विचारायचा होता. आपण काल जे सांगितलं की दुसरा हिलिंग घ्यायचं, हा, तर बोला. त्यासाठी प्रोटेक्शन घेण्याची गरज आहे. काय सर? जर आपण कोणाला हिलिंग द्यायची आहे तर त्यांना प्रोटेक्शन घेण्याची गरज आहे. हा, प्रोटेक्शन दिल्याशिवाय आपण हिलिंग नाही करू शकत. फर्स्ट लेवलचं प्रोटेक्शन मिळत नाही, ते कसं सेल्फ घ्यायचं? रेवन मध्ये प्रोटेक्शन म्हणजे जे तुम्ही 1 2 3 4 5 प्रोसेस करता ती हा. तुमच्यासाठी प्रोटेक्शन आहे.
ओके. 4 झेलन दुसरा प्रश्न. पाम चक्र. हा बोला. ओके. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सेवन चक्र हिलिंग करत असताना, तर सेवन चक्राला तर बऱ्याच ठिकाणी मी काय बघतोय की माझं स्वादिष्टान चक्र बॅलन्स होऊ दे किंवा ऊर्जावान होऊ दे, अशा काय सूचना द्यायच्या का फक्त हात ठेवलं तर चालेल? नाही, तुम्ही फक्त मनात भाव ठेवायचा की माझं हे चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. हा. आणि मग 24 पॉईंट ऍक्टिव्हेट करताना पण असं करायचं ना, सूचना द्यायची काय स्पेशल गरज नाही. हो. 24 पॉईंट आणि करूच नका. तुम्ही 7 चक्रांना जरी ऍक्टिव्हेट केलं ना, तरी हळूहळू तुमचं सगळं हिलिंग होऊन जातं. आणि समजा एखाद्या चक्राला आपण जास्त दिवस म्हणतात की 21 दिवस कमीत कमी केलं पाहिजे. हम्म. 21 दिवसाच्या वर जर केलं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो का? बघा सर, रेकी मी तर सगळ्यांना हे सांगते की रेकी हा जीवनाचा भाग आहे. जसं आपल्याला 2 वेळचं जेवण आवश्यक आहे जगण्यासाठी, तसं रेकीचे 5 तत्व आणि रेकीची प्रॅक्टिस एक 10-15 मिनिटाची जर डेली तुमच्या लाईफमध्ये आली तर रिझल्ट खूप छान येतात. पण आपण जर समजा प्रॅक्टिस करत असताना जास्त दिवस जर आपण केलं तर किंवा काही वेळेला बरंच आपल्याकडनं निगेटिव्ह सूचना गेला तर त्याचा काही इफेक्ट होऊ शकतो का, निगेटिव्ह वगैरे असं? तर तुम्हाला सांगते, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये येता ना, निगेटिव्ह थॉट हा. आले तर सुद्धा आपल्याला ते कट 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 डिलीट डिलीट म्हणायची एवढी सवय होऊन जाते की त्या नकारात्मकतेपर्यंत आपण पोहोचतच नाही. हम्म. फक्त आपण हात ठेवायचं प्रत्येक चक्रावर, म्हणजे ते ऍक्टिव्हेट होऊन जाईल. होऊन जातं. समजा जास्त दिवस केलं तर ओव्हर ऍक्टिव्ह वगैरे होणार नाही ना? नाही नाही, ओव्हर ऍक्टिव्हचं असं नसतं. हा, कारण बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं की ओव्हर ऍक्टिव्ह होते किंवा असं होते तसं होते. ओव्हर ऍक्टिव्ह सर तो वेगळा विषय आहे. पहिले तर आपण ऍक्टिव्ह तर करून घेऊ. नाही, तेवढी ओव्हर ऍक्टिव्ह नाही, झाल्यावर बरेच तेवढी प्रॉब्लेम साधना सर्वसामान्य माणसं तेवढी डीप मध्ये जातच नाही. हा. कारण आपण आपल्या सांसारिक जीवनामध्ये असतो. सांसारिक गोष्टी आपल्याला भरपूर काही सांभाळायच्या असतात. तर त्याच्यामुळे आपण तेवढ्या त्या ओव्हर ऍक्टिव्ह चक्र होणं तिथपर्यंत पोहोचत नाही. पण मॅडम एकदा काय झालं तर मी मेडिटेशन करत होतो आणि असं मला वाटलं की माझ्या भोवती असं एकदम मोठं असं काहीतरी आहे, म्हणजे आपला ऑरा वगैरे आहे. मी डोळे उघडले, मला सगळ्या वस्तू असे बारीक दिसू लागले. मी एकटाच मोठा आणि सगळी बाकीची एकदम बारीक आहेत. मग मी होतं. म्हटलं हे काय झालं? तर ते बॅलन्स आपण क्रिस्टल वगैरे ठेवून आपण सगळं बॅलन्स म्हणजे चक्राचं ब्रासलेट जर आपण वापरलं तर आपले चक्र तसेही बॅलन्स व्हायला मदत होतात. हम्म. ओके. ओके, थँक्यू मॅडम. अंजली साठे मॅडम. अंजली साठे मॅडम अनम्यूट करा. हा हा बोला. हा मॅडम, थँक्यू मॅडम. तुमचं चांगलं सांगणं खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही थोडक्यात वेळमध्ये खूप सारं आम्हाला नॉलेज दिलं, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. रेकी शिकल्यानंतर माझ्यातही खूप पॉझिटिव्हिटी आली आहे आणि निगेटिव्हिटी खूप कमी झाली आहे. ग्रेट. आता हीच पॉझिटिव्हिटी निरंतर प्रॅक्टिस ठेवून कायम करा, तर त्याचं बेनिफिट छान होईल. नेहमी म्हणजे रोजची कशी प्रॅक्टिस करायची आहे मॅडम? सांगते मी परत एकदा, त्या दिवशी सांगितलं तरी परत आज एकदा रिपीट करते. ठीक ओके. आहे मॅडम. थँक्यू. स्वप्नाली पवार. स्वप्नाली पवार बोला. साधना मॅडम अनम्यूट करा. साधना केले. नंदा. हा बोला. हा मॅडम, मला एक विचारायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर क्लास घेताय तुम्ही. दुसरं मला विचारायचं होतं, मला स्लीप डिस्क म्हणजे सायटिकेचा त्रास आहे, तर याच्यासाठी रोज रेकी किती दिवस केली पाहिजे आणि फरक पडेल का? मॅडम, आपल्याकडे मी जे रिझल्ट सांगितलं की पोस्ट स्टेजच्या कॅन्सर पासनं ऑटोइम्युन डिसऑर्डर पर्यंत किंवा फायनान्शियल अडचणी, नात्यांचे संबंध सगळे रेकीतनं ठीक होतात. सगळ्यात पहिले रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन अँड ट्रस्ट. रेकीसाठी ट्रस्ट आणि प्रॅक्टिस महत्वाचं आहे. सध्या तुम्ही 10% ऊर्जांमध्ये आहात. जेव्हा तुम्हाला रेकीचे सेकंड आणि थर्ड लेवलचे सिम्बॉल ऍक्टिव्हेट करून दिले जातात, त्याच्यानंतर जी तुम्ही प्रॅक्टिस करता, तर त्याच्यामुळे जो रिझल्ट येतो तो ट्रिमेंडस चेंज होतो. ठीक आहे. प्रॅक्टिसने नक्की रिझल्ट येतो. ओके ओके, धन्यवाद मॅडम. थँक्यू.
मॅम मी बोलू का? योगिता भोसार मॅडम. नमस्कार मॅम. नमस्कार. सगळे सेशन खूप छान होते. फक्त मला प्रवासामुळे शक्तिपात आणि 2 सेशन नाही अटेंड झाले. पण जेवढे अटेंड केले त्याच्यातून खूप छान मला रिझल्ट मिळाला. म्हणजे मला जवळजवळ वर्षभरापासून हिल पेन होतं. काही 8 महिने जवळजवळ मी चालू पण नव्हते शकत. आणि उठून म्हणजे बसून उठल्यानंतर मला लगेचच पाऊल ठेवता येत नव्हतं. पण मी 4-5 दिवस झाले अगदी नॉर्मल चालते आहे. छान, ग्रेट. हा, छान इफेक्ट आहे सगळा. पण चला. कालचे जे तुम्ही सिम्बॉल्स सांगितले हा, ते सिम्बॉल्स फक्त ड्रॉ करायचे आहे की त्यांना पण आपल्याला कमांड्स द्यायचे आहेत? नाही, त्यांना ड्रॉ केलं तरी सुद्धा ते इफेक्ट करतात. हेल्थसाठी पण त्यांना सांगावं लागतं. इंटेन्शन सोबतच ते काम करतात. ओके, हा तेच बोलले मी, त्याला कमांड्स द्यायच्या आहेत ना. हो हो. ओके, थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. मीना चिमुटे मॅडम. मला रेकी सेकंड करायचं आहे, तर ते परत लिंक पाठवाल का त्याची? लिंक काल ग्रुपवर टाकलेली आहे. आज परत संध्याकाळी टाकल्या जाईल. हा, ठीक आहे. बघते मी, परत बघते. हो हो, चालेल. माधवी मॅडम. नमस्ते मॅम. नमस्ते, आवाज बोला. येतोय? येतो येतो. मॅडम 10 दिवसात 9 दिवसात सेशन खूपच छान होते. म्हणजे तुम्ही एवढ्या नम्रपणे बोलता ना, म्हणजे तुमचा आवाज ऐकूनच छान वाटतं एकदम. आणि खूप छान सेशन झालं. बुधवारी मी सेशन करू शकले नाही मेडिटेशन, पण मी आता रोज ते नंतर रेकॉर्ड बघून मी केलं ते मेडिटेशन वगैरे. आणि मला खूप छान फायदा झाला. माझा गुडघ्यांचं ना ऑपरेशन सांगितलंय. 3 वर्ष झाले, पण मी घाबरते ऑपरेशन करायला. तर ते माझं ठीक होईल का असं हे करून मॅडम, मी सांगितलं ना, ऑपरेशन? प्रयत्न तुमचे राहतील. हिलिंग आणि ट्रीटमेंटचे रिझल्ट तुम्ही गुगलवर जाऊन बघू शकता की किती. आता 2 दिवस मी ना नी कॅप घालून वगैरे चालायचे खाली. तर हा हा. काल मी अशी नी कॅप न घालता मला म्हणजे छान चालता आलं काल. आणि आणि मला वर्टिगोचा त्रास आहे, तेव्हा कशावर हे करायचं वर्टिगोवर? मॅडम, त्याची पीडीएफ तुम्हाला देणार आहे ना, त्याचे सगळ्या ओके आजारांचं पीडीएफ आहे. ठीक आहे. ओके ओके. आणि ते सिम्बॉलचे तुमच्याकडे मिळतील का ते? हा, सिम्बॉल कॉइन्स घ्यायचे आपल्याकडे असेल आहेत, तर अवेलेबल आहेत आपल्याकडे. फोन करून मग मागवायचे का? असेच टाका, आमची टीम तुम्हाला गाईड करेल. ओके ओके, ठीक आहे. आणि माझ्या मुलीला ना मायग्रेनचा खूप त्रास आहे, तर तुमच्याकडे मॅडम, ट्रीटमेंट पुढच्या घेऊ लेवल शकते का ती? शिकल्या लेवल 1 मध्ये तेवढं पॉसिबल नाहीये. कारण नाही नाही, level 1. त्याच्यासाठी नाही. मला हा, तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायची नाही, असेल तर काय करायचं? माझं मॅडम अपॉइंटमेंट 2-2 महिने वेटिंग वर असतात. अच्छा, नाही मी तुमच्याकडे जर कोणी मी स्टुडंट्स जर असतील विचार तर? केला असता ना मॅडम, तर मी हे फ्री सेशन न घेता आज माझे स्टुडंट 5,000 रुपये या लेवलचे घेतात. जे आपण 10 दिवसांचं फ्री सेशन आहे, माझे स्टुडंट 5,000 ओके. घेतात. पण मी एका वेगळ्या उद्देशाने काम करते. नाही तुमचे कोण स्टुडंट वगैरे असेल, कारण तिला असं एक क्लास हे घ्याय सेशन घ्यायचे वेळ आता नाहीये साधी तिला गोष्ट, असं. ठीक आहे, मी तुम्हाला सांगते की मी माझ्या स्टुडंटचा ओके एखादा नंबर दिला, पण ओके गॅरंटी कोण घेणार की ते हिलिंग करतात की नाही करतात प्रॉपर. पण ओके त्याच्यापेक्षा ओके. तुम्ही तुमच्या माझा उद्देश काय समजून घ्या, हम्म, की तुम्ही जर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायचं ठरवलं, आज एका ओके हिलिंगचे कमीत कमी 500 ते 1,100 चार्ज करतात. कमीत कमी 5,000 चार्ज करणारे आहेत आपले स्टुडंट. ठीक आहे. मग आता जर 1,100 रुपये एका हिलिंगचे तुम्ही दिले, तर 5 हिलिंग मध्ये तुमचे 5,500 रुपये जातात. हो हो. 5,000 तुम्ही स्वतः ट्रेन बनता, स्वतः हिलर बनता, स्वतःचं काय लोकांचं हिलिंग करून तुम्ही स्वतः अर्न करू शकता. ओके ओके, की ठीक माझा आहे. उद्देश काय की घराघरात असा एक हिलर तयार झाला पाहिजे की जो आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी काम करू शकला पाहिजे. ओके ओके, ठीक आहे. बरोबर की नाही? हो आज हो तुमच्या हो. मुलीच्या एका प्रॉब्लेमसाठी तुम्ही 5-10 हजार रुपये द्याल, उद्या दुसऱ्या प्रॉब्लेमसाठी अजून पैसे द्यावे लागतील. पण जर तुम्ही तयार झाला तर तुम्ही तिचं त्याच जागी अन्न पाणी चार्ज करून सगळं व्यवस्थित हिलिंग करून तो फायदा होतो. आणि माझा उद्देश तो आहे
नुसतं लेवल 1 शिकवणं नाही, की एका घरामध्ये एक परफेक्ट हिलर तयार व्हावा, जो स्वतःसाठी आणि ओके समाजासाठी काहीतरी कार्य करावा. ओके ओके, थँक्यू थँक्यू. ओके चला. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. म्हणजे ही जी डिपेंडन्सी आहे ना, सगळ्यात महत्वाचं मला ती काढायची आहे, की तुम्हाला वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी हील करावं. ती डिपेंडन्सी सोडा. तुम्हाला परफेक्ट बनायचं आहे, की तुम्ही तुमच्या कुटुंबातले प्रॉब्लेम आणि बाहेरच्या लोकांना खूप गरज आहे हिलिंगची. आज माझ्याकडे लिटरली सांगते की माझ्या 2-2 महिने वेटिंगवर राहतात. मी नाही देऊ शकत हिलिंग. मग आता जर तुम्ही परफेक्ट हिलर तयार झाले तर समाजामध्ये तुम्ही काम नाही करणार का हिलर म्हणून? आज विचार करा, मिनिमम 500 रुपये जरी तुम्ही कुणाकडनं एका हिलिंगचे घेतले, दिवसाला 4च हिलिंग करायचे, जास्ती करायचे नाही, आपली पण तब्येत महत्वाची आहे, तरी सुद्धा 2,000 रुपये तुम्ही अर्न करू शकता की नाही, कमीत कमी हिलिंग चार्जेस घेऊन. माझा उद्देश तो आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ती पॉझिटिव्हिटी आणणं. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू की ते हिलिंग साठी जे मला तुम्ही फोन करता कलर की माझे मास्टर लेवलच्या विद्यार्थ्यांनी मी रागव, तुम्ही शिकता कशासाठी आहे? यू शुड बिकम परफेक्ट इन हिलिंग, आणि त्याच्यासाठी मी लाईफ टाईम ऍक्सेस दिलेला आहे. तुमच्या कुठल्याही केसमध्ये मी गाईड करते की असा असा प्रॉब्लेम आहे का, हिलिंग कसं द्यायचं, मी त्याच्यासाठी तुमच्या सोबत आहे. पण हिलिंग करून द्या म्हणणाऱ्यांच्या सोबत नाही आहे मी. ते तुम्हाला शिकायचं. ठीक आहे. सो यू शुड बिकम परफेक्ट. मयुरी मॅडम बोला. आवाज आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत मॅडम तुमचा. कल्पना मॅडम तोपर्यंत चेक करा. हा आता येतोय, बोला. आता आला, बोला. हा येस मॅम. मॅम आपण जेव्हा कोणाला हिलिंग देतोय, टचवाला हिलिंग देतो आपण, त्यावेळेस आपल्याला ते पूर्ण सेवन चक्राचं करून द्यायचं का? आता सपोज आपल्याकडे कोणी व्यक्ती आलंय, त्यांना कोणतं तरी पेन होतंय आणि त्यांना हिलिंग द्यायचं, तर ते लोकल आपण बॉडी पार्टचं करून द्यायचं. आणि लक्षात घ्या, लेवल 1 ची ऊर्जा 10% हे विसरायचं नाही. नाहीतर तुम्ही म्हणा तुम्हाला टच करते, तुमचा सगळा दुखणं कमी होणार आहे, आणि मग तो पेशंट काय म्हणेल, रेखी काम नाही करत. येस येस मॅम. तुमच्या ऊर्जा 10% हे विसरू नका. येस मॅम. आणि मॅम रेखीची प्रॅक्टिस ही पहाटे करावी की संध्याकाळी, असं काही पर्टिक्युलर टाइम असतं का त्याचं? काय केव्हाही करू शकता, हिलिंग केव्हाही करू शकता. ठीक येस आहे. मॅम. फक्त जे मेडिटेशन आहे ते सकाळी घेऊन घ्यायचं. येस मॅम. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. कृतिका बाविस्कर मॅडम. नाही, माझं राहिलंय मॅडम. अच्छा, बोला कल्पना मॅडम. नमस्कार मॅडम. कालचा मला सेशन मला अटेंड नाही करू शकली, लाईट नव्हती, वायफाय बंद होतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही इतकं छान एक्सप्लेन करून सांगतात, म्हणजे मनामध्ये काही दुसरं हे नसताना अगदी छान एक्सप्लेन करतात. आता आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं, पण बऱ्यापैकी तुमच्या ह्याच्यानी सेशननी माहिती झालं. आणि दुसरी गोष्ट काय की ते दिवशी शक्तिपात झाला ना, तर ते माईक हे काढायला लावलं ना, तर त्याच्यामुळे काही कळालं नाही. मध्ये मध्ये डोळे ओपन करून बघावं लागले की काय चाललंय काय नाही, त्याच्यामुळे काही कळत नव्हतं. तर ते झालंय ते तुम्हाला काही ऐकायचंच म्हणजे नव्हतं. शक्तिपाताची प्रोसेस मी करून देत होती, ती फक्त तुम्हाला अच्छा म्हणजे अच्छा. डोळे बंद करून ग्रहण करायचं होतं. हा, पण मग झालं ना, डोळे उघडे होते मध्ये मध्ये नेक्स्ट बॅच मध्ये repeat करून घ्याल. बघण्यासाठी. तर मग म्हणजे ते म्हणजे काय, नेक्स्ट बॅच हॅलो, मध्ये रिपीट करून घ्याल. बरं ठीक आहे. आणि आणि दुसरी गोष्ट की माझ्या गुडघ्याचं पण, मला पण त्या मॅडम सारखं ऑपरेशन सांगितलं. आणि ना, माझ्या बहिणीला आता सेकंड टाइम कॅन्सर डिटेक्ट झालंय. पहिलं ब्रेस्ट झालेलं, आता पण दुसऱ्या ठिकाणी आलंय. तर तिला हे होऊ शकेल का, म्हणजे याचं काय ट्रीटमेंट करायला हवी तुम्हाला असं वाटतं? मॅडम, मी तर केसेस घेत नाही माझ्याकडे, कारण हिलिंगसाठी वेळच नसतो. ठीक आहे. हं, तर हं. त्यांना शिकायला लावा. जर त्या सेल्फ हिलिंग करू शकत असेल किंवा त्यांच्या घरचं कोणी जबाबदारी घेत असेल, तर ते नक्की त्याला रिझल्ट देते. नाही, ती एकटीच आहे, म्हणजे दोघच आहे. तर तिला ना आता त्याची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे तिला त्याचा खूप त्रास होतो आणि विकनेसपणा खूप आलेला आहे. तुम्ही जबाबदारी तर ते घेऊन हे त्यांची हिलिंग चालू करू केलं. शकता. कारण याला जास्ती मला दिवस तुम्ही हिलिंग सांगाल करावं का लागतं कसं मॅडम. करेल? कारण विचार करा, 40-50 हिलिंग, आपण 90 दिवसाचं हिलिंग सांगतो. 90 दिवसाचं 1100 हिलिंग पकडा, किती होतात? 1,00,000 प्लस. 1100 म्हणजे
आलं का लक्षात? मला कळालं नाही. एका नाही हिलिंगचे मला कळालं नाही. 1100 चार्ज करतात. 90 दिवसाचं हिलिंग सांगतो आपण, तर ते जवळपास 1 लाखाच्या जवळपास जाते तो आकडा. अच्छा, हो का? जातो की नाही? 1 लाख हम्म. प्लस वर जातो. हा आपल्या लक्षात. आणि त्याच्यापेक्षा 5,000 तुम्ही शिकून तयार होता हिलिंग करण्यासाठी, मास्टर हिलर बनता. जबाबदारी घ्यायची, बरोबर की नाही? आता दुसरा हिलिंग नाही करेल तर आता. पैसे घेणारच की नाही? हो नाही आणि बरोबर आहे. 1100 हा मिनिमम नाही रेट आहे. मी जरी हो. माझ्या पर्सनल हिलिंग घेते ना, 1100 ते 3,000 हो. माझा हा रेट आहे. माझ्या विद्यार्थ्यांकडनं मी 1100 घेते, बाहेरच्या लोकांकडनं अच्छा. 3,000 घेते. आणि आता म्हणजे आता हे जे शिकवलं तुम्ही तर त्याच्यातनं कसं हे करायचं म्हणजे त्याच्यातनं हे पाणी त्यांच्यासाठी चार्ज काहीच होत नाही. करणं. त्यांच्यासाठी फक्त तुम्ही पाणी चार्ज हम्म. करता, आणि ते पण 10% ऊर्जांनी होतं, हे लक्षात घ्या. अच्छा. ठीक आहे? अच्छा, ठीक आहे, रियालिटी थँक्यू. बघा, रेकी म्हणजे कुठलंही मॅजिक नाहीये. जे तुम्हाला वाटतं की बस आता तुम्ही कुठलंही हे समजून घ्या. रेकीची लेवल 1 ची पॉवर ही 10% आहे, सेकंड लेवल 40% आहे, थर्ड लेवल 100% आहे. ती केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला ऍडिशनल क्रिस्टल थेरपी शिकवल्या जाते, पेंडुलम डाउजिंग शिकवल्या जाते. ते कशासाठी? क्रिस्टल थेरपी यासाठी की तुम्ही सेल्फ प्रोटेक्शनसाठी क्रिस्टल वापरता आले पाहिजे, किंवा लोकांना त्यांच्या प्रॉब्लेमनुसार क्रिस्टल तुम्हाला हिलर म्हणून सजेस्ट करता आले पाहिजे. कारण नुसतं तुम्ही प्रॉब्लेम सांगाल का, त्यांना सोल्युशनही द्यावं लागेल. म्हणून क्रिस्टल. आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पेंडुलम डाउजिंग, त्यांचं हिलिंग करण्यासाठी एक ऍडिशनल पेंडुलम डाउजिंग. याच्यातनं तुम्हाला तो रिझल्ट परफेक्ट येत असतो. तुम्ही जर डिपेंड, आज जर तुम्ही मनामध्ये ठरवलं की मला हिलिंग पाहिजे, तर मग विचार करा, समोरचा व्यक्ती तुमच्या याचा फायदा नाही घेणार का? किती पैसे मागेल? माझे तर फीजच तेवढी आहे. कारण तुम्ही पण बघता, इतक्या वर्षानुवर्ष जुने माझ्या 4-5 मिनिटाच्या हिलिंग मधनं ठीक होतात. बट आय डोंट हॅव, कारण माझी जी एनर्जी जाते ती शक्तिपात देण्यात जाते. या बॅच मध्ये जर मी 300 लोकांना शक्तिपात दिला, तर माझी तेवढी एनर्जी ड्रॉप झाली ना. ओके, बोला कृतिका मॅडम. मॅम माझं एज 36 आहे, आणि मी मेनोपॉजच्या प्रॉब्लेम मधनं 1 वर्षभरापासून जातीये. तर म्हणजे ते खूपच अर्ली मेनोपॉज वी कॅन से, आणि इट हॅज सायकल हॅज ऑलमोस्ट कम टू एन एंड. तर त्यामुळे जो जडपणा जो शरीरात जो आलेला होता ना, तर तो खूपच कमी झाला. मला खूप एनर्जेटिक पुन्हा फील व्हायला लागलाय. सो विच इज व्हेरी ग्रेट थिंग फॉर मी. कारण ते मला मानसिक खूपच त्रास होत होता की मी माझी जी कॅपॅसिटी होती आधी काम करण्याची, आणि आता माझ्याकडनं काहीच होत नव्हतं. थोडं जरी काय केलं तरी दमल्यासारखं होत होतं. सो तो एक पॉझिटिव्ह चेंज तर छान आलाच आहे. दुसरी गोष्ट, 2-3 दिवसापासून मी एरंडल तेल ऍज अ पार्ट ऑफ माय मेडिसिन ते मला प्यायचंय. तर ते मी चार्ज करून आणि पिते. तर ते मला सहजरित्या पिलं जात आहे. वेरज याच्या आधीचं माझा एक्सपिरियन्स असं होतं की असं काही कडू किंवा आयुर्वेदिक मेडिसिन्स घेतले की ते माझ्याकडनं बाहेर पडायचे. सो येस, थिंग्स आर चेंजिंग. येस, ग्रेट, खूप छान. थँक्यू. ओके, आदिती मॅडम. माईक ऑन करा. हा, बोला. गुड आफ्टरनून मॅम. मला सेकंड लेवलला ऍडमिशन घ्यायचं आहे. तर मला त्याच्यासाठी विचारायचं होतं की आपला जो शक्तिपात आहे सेकंड किंवा थर्ड लेवलचा, तर तो 1-to-1 असतो की नाही, जसा आपला ग्रुपने असतो, जसा आता झाला तसाच असतो. ग्रँड अच्छा. मास्टरचा शक्तिपात आपलं 1-to-1 मध्ये होतं, ट्रेनरवाला. अच्छा. आणि दुसरं विचारायचं होतं की आता हे जे क्रिस्टल थेरपी किंवा जे कॉइन्स आपले आहेत, तर ते पण चार्ज करावे लागतात. तर या कोर्समध्ये हे ते सगळं आपल्याला शिकवलं स्वतःला जातं. चार्ज. सगळं शिकवलं जातं, अच्छा. कसं चार्ज अच्छा. करायचं, कुठल्या हम्म. प्रॉब्लेम कुठला क्रिस्टल वापरायचा, रिलेशनसाठी कुठला, हेल्थसाठी कुठला, फायनान्ससाठी कुठला, हे सगळं त्याच्यात ट्रेनिंगचा भाग आहे, शिकवला जातो. तेच क्वेरी होती फक्त की आपल्याला चार्ज करता येतं ना येस, असं. डेफिनेटली. तुम्ही लोकांनाही ओके. चार्ज करून देऊ शकता, कारण त्या कोर्समध्ये तुम्ही एक परफेक्ट हिलर बनता. मास्टर हिलर, नॉट ओनली हिलर, यू विल बिकम अ मास्टर हिलर. जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल ते मास्टर हिलरचं मिळेल. ओके, थँक्यू सो मच. सुरभी मॅडम. हा मॅडम, गुड आफ्टरनून. तुमचे सगळेच सेशन मला खूप आवडले. आणि माझी आधी यामुळे सेशनच्या आधी खूप चिडचिड व्हायची. माझ्या 2 मुली आहेत, त्यांच्यावरनं भांडणं हे ते.
भरपूर व्हायचं, पण आता त्याच्यातनं खूप रिलॅक्स फील करते. माझी मुलगी मला विचारते, आता मम्मा तू ओरडत का नाही, चिडचिड का नाही होते? म्हणलं हे सगळं याच्याच परिणाम आहे म्हणून. छान, अभिनंदन. थँक्यू. येस. नितीन इनामदार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला. आतापर्यंतचा प्रवास एकदम सुंदर झालेला आहे, याच्या पुढचा पण हो सदिच्छा. सर्वात 3 गोष्टी आम्हाला तुमच्याकडून रेकॉर्डिंग पाहिजे होतं. एक म्हणजे 7 चक्रांचा बीजमंत्र, दुसरं म्हणजे आजार आणि उपचार यांची PDF, ते मिळणार आहे आज. बीजमंत्रांचा पण आणि ऑडिओ असेल. आणि जिबू सिम्बॉल जे आहेत त्याची PDF तुम्ही पाठवून देणार होतात. त्याचं PDF सर ऍक्च्युअल आपण देत नाही, पण ते मी बनवून पाठवते तेवढ्या 6 सिम्बॉलचं. त्याला वेळ लागेल, छान कारण सॅटर्डे संडेच आमचं आणि ऑफ. मॅडम तुम्ही ना, आम्ही तर सेकंड मध्ये आता दोघंही, म्हणजे मी आणि माझी मिसेस मनीषा इनामदार, दोघंही आम्ही ऍडमिशन घेणार आहोत. आणि खरोखरच तुमचं सेशन प्रभावी आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडून तुम्ही नियमितपणे हा सराव करून घ्यावा, ही सदिच्छा आहे आमची. सर प्रॅक्टिस करायला मी सांगते, कारण कसं आहे, मॉर्निंगला आपले बाकीचे पण सेशन असतात म्हणजे जे आहेत ना, तर त्याच्यामुळे ती जबाबदारी आपण काय करतो, डिपेंड नाही राहायचं, आपल्याला सेल्फ जबाबदारी घ्यायची आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही सेल्फ जबाबदारी घ्यायला लागेल तेव्हा रिझल्ट पण खूप छान येते. नाही, बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तुमच्या बरोबर जेव्हा आम्ही करतो ना, तो आनंद ते तर एकदम मी वेगळा सांगणारच असतो. आहे ना, पूर्ण अगदी आपला स्टार्टिंगच सेकंड लेवलची हाऊ टू कम्प्लेट, ज्या कंप्लेंट्स आहे जीवनातल्या त्याला कम्प्लीट कसं करायचं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्ट्रगल का बरं आहे, कुठे रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे, कंप्लेंट आहे, कुठे फायनान्शियल लेवलवर कंप्लेंट आहे, तर कुठे फिजिकल लेवलवर कंप्लेंट आहे. सो हाऊ वी कॅन रिमूव्ह ऑल कंप्लेंट्स ऑफ अवर लाईफ, हे आपण सेकंड मध्ये शिकतो. पहिले स्टार्टिंगच तिथून करतो, कंप्लेंट करायचं आहे आपल्याला सगळ्या एरियाला. ओके, तर ते कसं करायचं सगळं डिटेल ठीक आहे ट्रेनिंग मॅडम, आपल्याकडे धन्यवाद. तुम्हाला दिलं जाईल. ओके, धन्यवाद. चलो, धन्यवाद. थँक्यू. माधुरी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आवाज येतोय ना? येतोय, बोला. मॅडम, सर्वात महत्वाचं म्हणजे मी काही पण करायला गेली ना, तर माझ्याकडे कन्सिस्टन्सी नाहीये. तेच माझ्यामध्ये एक तो तुम्हाला ड्रॉबॅक आहे. फायदा आहे, तुम्ही अमरावतीलाच राहता, क्लास ऑफलाईन येऊन करा. याच्यापेक्षा अजून कन्सिस्टन्सीसाठी काय सांगणार. हो ना. नाही नाही, आता समजा आता मी ह्या लेवल केले, तुम्ही सांगताय त्या ह्या सर्व लेवल मी केल्याही समजा, तर लॉंग टाइम म्हणजे लॉंग लाईफ. तर म्हणूनच तर मॅडम माझी लाईफ टाईम ऍक्सेस दिलेला आहे ना. तुम्ही प्रॅक्टिससाठी वारंवार करा. काही अडलं तर 12 ते 1च्या दरम्यान तुम्ही मला कॉल करू शकता. मी कॉलवर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकते, पण प्रॅक्टिस तर तुमची तुम्हाला करावीच लागेल. पण ते कसं बाकीच्या लोकांचे अनुभव ऐकले की आपण आपोआप प्रॅक्टिसमध्ये वळतो, ते होतच. आणि सर्वात महत्वाचं तुम्ही काय म्हणाल्या, की मूलाधार चक्र जर तुमचं हे बंद झालेलं असेल, तर तुम्हाला आळस वगैरे असं काही येतो. तर मला असं वाटतं ते जर ऍक्टिव्हेट केलं तर माझ्यामध्ये ती ते तर तुम्ही कन्सिस्टन्सी. बीजमंत्रांनी चालू करू शकता. लमचा बीजमंत्र जास्ती वेळ ऐकायचा. ऐकायचा हा, आणि रोज स्वतः ऐकायचा, म्हणायचा का? लावून ठेवून द्यायचा लमचा बीजमंत्र आणि डोळे बंद करून शांत त्याच्यावर फोकस करायचं. हळूहळू आपलं रूट चक्र ऍक्टिव्हेट होतं. हो का? किती वेळ मॅम ते? 10 मिनिटं कमीत कमी रोज. हो का? आणि एक विचारायचं होतं, माझी मुलगी आता तुम्ही जे म्हणाल्या 11वी 12वी ठीक आहे, रायटिंग मध्ये राहते त्यांचे प्रश्नाचे उत्तर. आता ऑनलाईन एक्झाम झाल्या, तर त्यासाठी काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे माझी मुलगी, तर त्यासाठी काय करायचं मग? मॅडम ते सेकंड लेवलमध्ये डिस्टन्स लिंकचा भाग आहे, तो सेकंड लेवलमध्ये, फर्स्ट लेवलमध्ये पॉसिबल नाही. हो का? ती आता स्वतः काही नाही करू शकत का तुम्ही? नाही ना, सध्या तुम्ही हातातला एक पेन, तिथे पेन सुद्धा नेता येत नाही, ते नाही. सुद्धा. हा, तर म्हणून सांगते ते डिस्टन्स लिंक फर्स्ट लेवलमध्ये पॉसिबल नाही. हो का? ठीक आणि आहे, तुम्ही सगळ्याच जे गोष्टी सिम्बॉल जर फर्स्ट दिले, लेवलमध्ये झाल्या असत्या तर सेकंड थर्ड लेवलची गरजच नसती पडली ना. नाही प्रश्नच नाही, ते तर आहेच. आणि असायलाही पाहिजे, हे असे म्हणजे आराखडे असायलाच पाहिजे. आणि एक विचारायचं होतं पुन्हा, मी तिला ते काल तुम्ही जिबू सिम्बॉल्स दिले ना, तर तिच्या वहीवर ड्रॉ ते करायला करू सांगितले, शकता ना तुम्ही, तिच्या जे पुस्तकात. मी इथे सांगितले ते सगळे उपाय करू शकता. पण प्रॉपर रिझल्ट साठी बाकीचे आपल्याला नॉलेज असणं आणि ते सिम्बॉल ऍक्टिव्हेशन करणं गरजेचं आहे.
ठीक आहे. हा, ऍक्टिव्हेशन करता येते का मॅम ते? हो हो, करतायत. चालेल, ठीक आहे. शीतल मॅडम. आवाज नाही येत, माईक ऑन करा. हा, धन्यवाद. मला हे सेशन खूप छान वाटलं. माझा आजार आहे त्याच्यामध्ये मला सारखं नकारात्मक वाटायचं, पण त्याचा मला खूप छान वाटतंय. तर माझा जो आजार आहे तो पूर्ण बरा होण्यासाठी मी सेकंड नक्की करा मॅडम, आपण पूर्ण प्रयत्न करू आणि लवकरच तुम्ही या अवस्थेतनं बाहेर या. मला छोटा मुलगा आहे मॅडम, 9 मध्ये. नक्की प्रयत्न करू मॅडम. ठीक आहे. मी अन्न पाणी करते आता, तुम्ही मला कळलं आहे, मला जेवण कधी टाकते व्यवस्थित. तुम्हाला एनर्जी वाटतही असेल आधीच, म्हणजे अन्न पाणी चार्ज करण्याच्या आधीच तुमची एनर्जी आणि आताच्या एनर्जी मध्ये तुम्हाला फरक काही जाणवतच. मी घरातली सगळी कामं पण करते. ऑल द बेस्ट, सगळं ठीक होईल मॅडम. मी सेकंड डे वर करणार मॅडम. तर मला रोज प्रॅक्टिस कशी करायची ते एकदा आता मी तेच सांगते. ओके, ऑल द बेस्ट. ओके, सो आता आपण बऱ्याच लोकांना घाई असेल ना, म्हणून आधी मनी मंत्र आणि डेली प्रॅक्टिस हा विषय कम्प्लीट करू आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तराकडे परत बोलूया. ठीक आहे. तर लक्षात घ्या, सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला रेकीच्या 5 तत्वांसोबत जीवन जगायचं आहे. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हे आपलं जीवन असलं पाहिजे. जे 5 तत्व आपण शिकलो, पहिला नियम. दुसरं, तुम्हाला काय पाहिजे ते येलो पेजवर तुम्हाला लिहायचंय, रेड पेनने. येलो पेजवर रेड पेनने लिहायचं आहे. जसं मी भाग्यशाली आहे, संपूर्ण स्वास्थ्य ही माझी आणि माझ्या कुटुंबाची स्वाभाविक अवस्था आहे, माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे. ज्या तुमच्या सकारात्मक इच्छा आहेत त्या सर्व सकारात्मक इच्छा तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. पहिला नियम. ठीक आहे. दुसरा जो आहे, म्हणजे तुम्ही पहिले रेकी कॉल केली, सगळे अफर्मेशन येलो पेजवर रेड पेनने लिहून काढले आणि 5 तत्व दिवसभरात पाळून एक मेडिटेशन, औरा क्लेन्झिंग आणि एक बीज मंत्रांचं मेडिटेशन तुम्हाला डेली लेव्हलवर करायचं आहे. आणि ते मेडिटेशन केल्यानंतर एक पॉझिटिव्ह वेनी जेव्हा तुम्ही अन्न पाणी चार्ज करता तर हळूहळू बदल होतो. सेकंड लेवलमध्ये या प्रॅक्टिस सेम असते, फक्त त्याच्यात तुम्हाला अट्युनमेंट नंतर सिम्बॉलची एनर्जी वाढत असते. सेकंड लेवलमध्ये 40% आणि 30%. याच्या व्यतिरिक्त रेकीची लेव्हल 1 मध्ये कुठलीही प्रॅक्टिस नाही आहे किंवा नंतरही नाही आहे. आणि गरजेनुसार स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही कुणालाही हील करू शकता. ठीक आहे. दुसऱ्यांना सुद्धा त्यांच्या लोकल बॉडी पार्टवर जिथे पेन आहे रेकीला कॉल करायचं, त्याचा आभार मानायचं आणि दोन्ही हात त्याच्या बॉडीवर ठेवून तुम्ही त्या पेशंटला पण योग्यरित्या हिलिंग करू शकता. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही हिलिंग कुणालाही करू शकता. ठीक आहे. हे झाली तुमची डेली प्रॅक्टिस. आता आपण येऊया मनी मंत्रा. ज्या गोष्टीसाठी आपण वाट बघतो आहे की पैसा, कहते ना पैसा खुदा तो नहीं, खुदा से कम भी नहीं. जाने पैसा खुदा तो नाही पण खुदा से कम भी नाही. पैसा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये या पृथ्वीवर आपल्या जीवनाला आनंदी जगण्यासाठी महत्वाचा सोर्स आहे. मग या पैशाला आपल्या जीवनात अट्रॅक्ट करण्यासाठी सगळ्यात पहिले मला सांगा, किती लोकांचा पर्स फाटकाय? महिलांची पर्स तर अशी असते की उलटली तिला की त्याच्यातनं काय काय बाहेर पडेल सांगता येत नाही आणि एखादी वस्तू शोधून सापडत नाही जेव्हा महत्वाची असते. का बरं? मनी एनर्जी तुम्ही तिथे ठेवता. तुम्हाला जर एखाद्या वेळेस म्हटलं की एका बंद खोलीमध्ये, अंधाऱ्या खोलीमध्ये दिवसभर कोंडून राहायचं, जमेल का? पण आपण आपल्या पैशांना तसंच ठेवतो साडीच्या खाली. ते मोदीजींनी नोटबंदी केली होती तेव्हा निघाले होत्या बाहेर बिचारे हवा खायला. पण एरवी आपण पैशाला लक्ष्मी मानतो, पण त्या लक्ष्मीचा आदर आपण करत नाही. आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स, त्याच्यानंतर आपल्या घरामधली लक्ष्मी स्वरूपातली जी एनर्जी आहे त्या एनर्जीला सकारात्मक ऊर्जा कंटिन्युअस आपल्याला देणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला त्या ऊर्जा स्त्रोत पर्यंत कंटिन्युअस पोहोचवायची आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या,
की जर या एनर्जीला आपण संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि सक्सेसने जर ऊर्जांचा स्रोत आपण निर्माण केला, तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरचे चेकबुक, एटीएम कार्ड्स आणि प्रॉपर्टीचे फाईल याला 15 दिवसातनं एकदा धूळ काढा. म्हणजे जी काही आहे आणि त्याला व्यवस्थित अरेंज करा, ही सवय लावायची. त्याच्यावर धूळ चढू द्यायची नाही, प्रॉपर क्लीन करून त्याला ठेवायचं आहे. तुमच्या एफडी असतील, अजून बाकी शेअर्स डॉक्युमेंट जे काही तुमच्याकडे आहे त्याला अरेंज इट प्रॉपरली आणि त्याला रोज दररोज रेकीचे सिम्बॉल म्हणजे जे काही आपलं आहे सेकंड लेवल सिम्बॉल टाकतात. तुम्हाला प्रॉस्परिटीचा सिम्बॉल दिलेला आहे, अनलिमिटेड अबंडन्स, हे सिम्बॉल टाकून 10 मिनिटं हिलिंग द्यायचं. त्याच्यानंतर पर्समध्ये औषधाचे बॉटल्स चिठ्ठ्या या ठेवायच्या नाही. त्याच्याने पण तिथे निगेटिव्ह एनर्जीचा संचार होत असतो. जेव्हा तुम्ही पर्समध्ये निगेटिव्ह म्हणजे औषधं म्हटलं की तिथून परत ते आजार हे जोडलं जातं, म्हणून ते ठेवायचं नाही. फाटका पर्स वापरायचा नाही, त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे. आणि आज जो मी मंत्र तुम्हाला देते हा मंत्र पुढचे 3 महिने यूज करून बघा. यू विल सी द मॅजिक. मंत्र काय आहे? तुम्ही कुणालाही व्यवहार करा. समजा आता आपल्यापैकी काही लोक सेकंड लेवलला येतील आणि फी पे करतील ऑनलाईन. ऑनलाईन फी पे करताना पण हा नियम म्हणायचा आहे, किंवा तो पेपरवाला असो, दूधवाला असो, भाजीवाला असो, प्रत्येकाला जे काही तुम्ही ट्रान्झॅक्शन करता ते ट्रान्झॅक्शन करताना एक प्रार्थना करायची आहे, हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे. नाव माहिती आहे तर ओके, नाही माहिती आहे तर भाजीवाला, दूधवाला जे काही येते, हे पैसे मी अमुक या व्यक्तीला देत आहे. या व्यक्तीच्या जीवनात सगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या, असं पैशांना सांगायचं. ठीक आहे? त्या व्यक्तीच्या जीवनात सगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या, असं आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे? मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या, असं अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे? हे पैसे मी अमुक एका व्यक्तीला देत आहे, या व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या, असं अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. क्लिअर? त्याच्यानंतर मी एक मंत्र देते आहे, COUNT, काउंट. तर काउंट एक तर तुम्ही येलो पेजवर रेड पेनने लिहून काढा किंवा मग चॅन्टिंग करा आणि त्याच्यासोबत तुमचे सोर्स ऑफ अर्निंग जे तुम्हाला पाहिजे त्याचं अफर्मेशन द्यायचं आहे. ठीक आहे? काउंट 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 असं चॅन्टिंग तुम्ही रोज 108 वेळा केलं तरी चालेल, किंवा जेव्हाही फ्री असाल तेव्हा काउंटचं चॅन्टिंग चालू ठेवा. हे काउंटचं चॅन्टिंग तुम्हाला फायनान्शियल अबंडन्स आणि फायनान्शियल ग्रोथ साठी सहकार्य करणार आहे. ठीक आहे? ओके. आता एकदा मी तुम्हाला प्रश्नोत्तरांकडे परत येण्याच्या आधी सेकंड आणि थर्ड लेवलच्या कोर्स बद्दल थोडक्यात माहिती देते. तुमच्या ग्रुपवर सिलेबस आलेला आहे सेकंड आणि थर्ड लेवलचा. सगळ्यात महत्वाचं रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग असे 4 कोर्सेस आपण इथे शिकणार आहोत. ठीक आहे? रेकी लेवल 2 म्हणजे जगाच्या पाठीवर डिस्टन्सने कुठे हिलिंग करणं, टेलिपॅथिक हिलिंग करणं, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विशबॉक्स तयार करणं, अवचेतन मन से कुछ आगे या टॉपिक मध्ये आपल्या ज्या कुठल्या निगेटिव्ह ब्लॉकेजेस जीवनामध्ये आहे त्याला कम्प्लीट करायचं, कम्प्लीट करून कम्प्लिशन कडे वळायचं, म्हणजे कंप्लेंट ज्या काही आहे त्याला कम्प्लीट करून कम्प्लिशन कडे वळायचं, हे आपण त्याच्यात शिकणार आहोत. ठीक आहे? हा सगळ्यात महत्वाचा विषय राहणार. आणि थर्ड लेवलमध्ये 100% ऊर्जांनी घराचा सायकिक अटॅक काढणं, व्यक्तीचा सायकिक अटॅक काढणं, डॉक्टरांनी जर एखादं ऑपरेशन सांगितलं असेल तर त्या जागी सायकिक सर्जरी आपण ट्राय करू शकतो. ठीक आहे? या सगळ्या गोष्टींना आपण जेवढं प्रॅक्टिसमध्ये करणार तेवढं, आणि रेकी कुठलीही जादूची कांडी नाहीये, याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस याच 2 गोष्टींनी तुमच्या जीवनामध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. तर त्या आपली सेकंड लेवलची बॅच 16 तारखेपासून होणार आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला असे रोज लिंक स्वरूपात येत नाही,
आपलं ऍप आहे त्या ऍपवर तुम्हाला ऍक्सेस दिलं जातं. कारण तुमचा मोबाईल बदलला, कधी तुमचा मोबाईल फॉर्मॅट झाला तर मग व्हिडिओ सगळे डिलीट होतील. म्हणून तुम्हाला ते सगळं रेकॉर्डिंग ऍपमध्ये दिलं जातं, जेणेकरून तुम्ही झालेले कोर्सेस, होणारे कोर्सेस आणि आपली करंट बॅच हे सगळं तुम्ही ऍपमध्ये बघू शकता. त्याचाही लाईफ टाईम ऍक्सेस आहे आणि आपल्या लाईव्ह सेशनचाही लाईफ टाईम ऍक्सेस आहे. फक्त तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप लिहू चुकून झाला तर मेसेज करा, तुम्हाला परत ऍड केल्या जाईल. पण जर तुम्ही लेफ्ट झाला आणि मग तुम्हाला ते कोर्स आणि ऍक्सेस तिथे मिळणार नाही, याची आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे. क्लिअर? तुम्हाला लेवल 1, लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल असे 3 सर्टिफिकेट दिले जाणार आहे. आणि एक मास्टर हीलर म्हणून कार्य कसं करायचं किंवा भविष्यात ट्रेनर म्हणून रेकी ग्रँड मास्टर आणि लाईफ कोच म्हणून काम कसं करायचं याचं पण ट्रेनिंग आपल्याकडे दिलं जातं. अगदी आजच आपली ग्रँड मास्टरची बॅच चालू झालेली आहे. टोटल ड्युरेशन आहे सेकंड लेवलचा 10 दिवस, मास्टर लेवल 10 दिवस आणि तुम्हाला जे बोनस कोर्सेस आहे प्लस तुमचं Q&A सेशन हे 5 दिवस, क्रिस्टल थेरपी आणि डाउसिंग आणि Q&A असं 25 दिवसांचं सेशन आहे. आपली जनरली बॅच सोमवार ते शुक्रवार असते, सॅटर्डे संडे ऑफ असतो आपला. पण जर इन बिटवीन एखादी सुट्टी झाली तर सॅटर्डेला देखील आपलं वर्किंग होतं. रेकीच्या प्रत्येक बॅचचं टायमिंग 3च टायमिंग मध्ये शेड्यूल आहे. आता ही बॅच 3 ते 4 चालू झाली तर मास्टर लेवल संपेपर्यंत हिचं टायमिंग 3 ते 4च राहील. नेक्स्ट बॅच जी आपली 23ला चालू होणार आहे लेवल 1 ची, ती 4:30 ते 5:30 चालू झाली तर सेकंड लेवल आणि मास्टर लेवल संपेपर्यंत 4:30 राहील. त्यानंतर जी कुठली बॅच चालू होईल ती 5:30 ते 6:30 चालू होईल, तर ती संपेपर्यंत मास्टर लेवल संपेपर्यंत त्याच टायमिंगला राहील. या पद्धतीने आपलं टाइम शेड्यूल असतं. ओके, ही माझ्याकडनं दिलेली माहिती. आता तुमचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत. ओके, चलो. ऍडमिशन प्रोसेस चालू झाली आहे. यू आर मोस्ट वेलकम. सोमवारपासून आपली बॅच होणार आहे. काही नाही आहे तुम्हाला. अगदी सोमवारी 3ची बॅच आहे तर ऍटलिस्ट ऍडमिशन 12-1 वाजेपर्यंत करा, म्हणजे आमच्या स्टाफला तुम्हाला ऍक्सेस देण्यासाठी आणि ऍड करण्यासाठी होते. तुम्ही ऐन वेळेवर पेमेंट केलं की मग स्टाफचा पण गोंधळ होऊन जातो. ठीक आहे. ओके, पूजा निकम मॅडम बोला, काय प्रश्न आहे? मॅम, सेकंड आणि थर्ड लेवलचं पेमेंट जे केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला दुसरा ग्रुप ऍड करणार का? नवीन ग्रुपमध्ये ऍड केला जाईल. सेकंड लेवलचा वेगळा ग्रुप होतो. सेकंड लेवल कम्प्लीट ओके झाल्यावर मास्टर लेवलला ऍड केला जाईल. ओके. आणि मग तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे पाठवायची काय गरज नाहीये ना पेमेंट पाठवायची आहे. झाल्यानंतर का पेमेंट कसं? झाल्यावर पहिले स्क्रीनशॉट आणि नाव पाठवा ज्या नंबरवरनं मग ओके. पूर्ण नाव पाठवा. नुसतं हा. तुम्ही जर पूजा पाठवला तसं नाही, पूजा निकम. ठीक आहे. हो ओके. हो. आणि माझा मॅडम दुसरा क्वेश्चन होता, मी 7 चक्राचं मेडिटेशन करतेय, तर मला असा अनुभव आला की जेव्हा मी मेडिटेशन केल्यानंतर एक थोडा वेळ, म्हणजे मेडिटेशन जेव्हा मी बसते करायला सकाळी, तेव्हा एक थोड्या वेळानंतर मी खूप डीप जाते आणि मला असं डोळ्यातनं असं पाणी वगैरे यायला लागतं. असं का होतं? मॅडम, आंतरिक शुद्धी चालू असते तेव्हा अशा गोष्टी घडतात. ओके. आणि पिरियड्स मध्ये पण आपण प्रॅक्टिस करू क्लीन शकतो का करू मॅडम शकतो. याची? म्हणजे रेकीची काही नीड तर प्रॉब्लेम नसते नाहीये त्या. याला तर? आंघोळीचं बंधन नाही आहे. महिलांच्या ओके. हा. आंघोळीचं बंधन आहे. ऑक्सिजन म्हणतो का आता एखाद्या महिलेचे नाही पिरियड आले तर आम्ही आता ऑक्सिजन देत नाही? नाही, असं नाही. काय झालं मॅम, आमच्या घरात अजून एक जण रेकीचं हे करतय, तर मला असं जाणवलं की ते लोक म्हणजे असे आहेत की कळून देत नाहीत की आपण काय करतो. आता आपण कसं सांगतो की बाबा मी रेकी शिकतीये, तर ते असं समजून देत नाहीत की मी शिकतोय. तर असं काय आहे का की मॅम कुणाला सांगायचं नाही काय, असं काय असतं का? नाही ना? रेकी मॅडम, तर मी त्याच्यासाठी खूप हॉस्पिटलमध्ये शॉक होते. गुगलवर गेलात, रेकी हॉस्पिटल आहे. आता जी हॉस्पिटलमध्ये ओपनली युज केल्या जाते तर त्याच्यात कुठले बंधन आहे? नाही, कारण की मी पाहिलं मॅम भारतामध्ये ऍक्च्युली मॅडम व्हॉट्सअप. काय केलंय, त्या रेकीला असं अंधश्रद्धेसोबत खूप जोडलेलं आहे. हा हा. त्याच्यामुळे रेकीकडे बघण्याचा दृष्टिकोन, भारतीय मानसिकता बदलल्यामुळे जे काही शिकवते ते सायंटिफिक वेने शिकवते. आपण आता 10 दिवसात येस. कुठेतरी अंधश्रद्धेला स्पर्श तरी केला का? नाही ते आहे ही नाही, मी त्यासाठीच खूप ओरिजिन. शॉक होते की सांगत नाहीत लोक की आपण शिकतोय काय. कारण की मी जे शिकतेय मला सगळे विचारतात की तू 3 ते 4 म्हणजे फोन आला कुणाचा तर मी रिसीव्ह करत नाही, तर मी सरळ सांगते की माझा क्लास असतो एक एनर्जीचा, तो मी करते. पण आमच्या घरात अशी लोक आहेत की ते सांगत नाहीत, म्हणून मी खूप शॉक होते की ते सांगायचं नसतं का. सोडून द्यायला शिका. म्हणून हो, ते तर आहेच. आणि मॅम, माझ्या मिस्टरांचं एक काम आहे ते खूप दिवस झालं पेंडिंग, म्हणजे मॅडम, मागच्या पर्सनल सोमवारी क्वेश्चन त्यांनी ते आपण केलेलं. नंतर घेऊ. ठीक आहे.
पेंडिंग काम हो चालेल. ऑलरेडी सगळ्या ह्याच्यात होतं, पण नाही ते नाही, तुम्ही मला केलं. फक्त एवढं विचारायचं होतं मॅडम की त्याच्यासाठी मी काय पॉझिटिव्ह वाईब्स देऊ शकते का त्यांना, सध्या म्हणजे तुम्ही असं. फक्त त्या येलो पेजवर रेड पेनने लिहू शकता लेवल 1 नुसार, ठीक आहे. ओके. पण सेकंड लेवल हो तुम्हाला चालेल. विजबॉक्स टेक्निक शिकवली जाते. इच्छा पूर्ती कशी करायची, तर त्या टेक्निकचा वापर तुम्ही निश्चितच करू शकता. हो नाही मॅम, मी ऍडमिशन घेणार आहे आज, उद्यामध्ये मी पेमेंट करणार आहे. फक्त तेवढं विचारायचं होतं. थँक्यू ओके, मॅम. चालेल, नक्की होतं. जयश्री मॅडम. जयश्री मॅडम बोला. हा, हा नमस्ते मॅडम. नमस्ते. तुम्ही लिंक पाठवली आहे याची सेकंड आणि थर्ड. कालच पाठवली ग्रुपवर, जर तुम्हाला नसेल माझ्याकडून डिलीट झाली मॅडम ते तुम्ही परत ते घातली तर आज बरं संध्याकाळी परत पाठवणार. ओके ओके चालेल. मला पण पाठवली जॉईन तर करायचंय. चालेल. मलाही जॉईन व्हायचंय मॅडम सेकंड अँड थर्ड ओके, त्याच्यासाठी. चालेल, ठीक आहे. हा वेलकम. योगिता मॅडम. सॉरी मॅम, मी परत तुमचा टाइम घेते आहे. हा, बोला. इंटरव्ह्यूला जाताना जे लोक म्हणजे पूर्ण स्टडी करून जातात आणि ब्लँक होतात इंटरव्ह्यू समोर आल्यावर किंवा ऑनलाईन इंटरव्ह्यू देताना, तर मग अशा वेळी काय करू शकतो आपण? सेकंड लेवलच्या डिस्टन्स सिलिंगचा वापर करून एनर्जी वॉर्ड टाकल्याने अशा लोकांना आपण पूर्ण पॉझिटिव्ह ठेवू शकतो. हा, पण सिम्बॉल पण अशा वेळी यूज केला जाऊ शकतो ना? हो. डेली प्रॅक्टिस काय करायची, आत्ताच तर सांगितलं गावंडे मॅडम. कुठं लक्ष होतं? व्हिडिओ बघायला आजचा. योगिता मॅडम, करू शकतो आपण, ठीक आहे. कुठला सिम्बॉल वापरायचं मॅम त्याला? मॅडम सध्या तुम्हाला लेवल 1 नुसार तर हे 2 सिम्बॉल आहेत. कॉन्सन्ट्रेशन आणि जो आहे ते ग्रहण क्षमतावाला जो काल शिकवला तो वापरायचा आहे. कुठला? कॉन्सन्ट्रेशन आणि ग्रहण ग्रहण. क्षमता, ठीक आहे. ओके. हा, ओके. हा, बोला उघडे मॅडम. आवाज आवाज नाही येते तुमचा. आवाज येत नाही. नंदा मॅडम तोपर्यंत बोला तुम्ही. हा मॅडम, मला सेकंड आणि थर्ड लेवल करायची आहे. हा, बोला. हा तर काय झालंय की नेमकं आता 16 तारखेला तुम्ही सुरू करणार आहात आणि त्यावेळी मी बाहेर जातीये. तर मी 22-25 तारखेला येणार आहे परत. तर मग दुसऱ्या मी कसं काय हे करू? तुम्ही आता ऍडमिशन करून नेक्स्ट बॅच अटेंड करू शकता, कारण आपला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. बरं, पण मग नेक्स्ट बॅच कधी आहे ती सांगा ना, मग मी मॅडम तेव्हाच हे. 23 ला ती चालू होईल, तर 1, 2, 3, 4 ला संपेल. 5, 6, 7 जुलैला चालू होईल आपली नेक्स्ट सेकंड लेवलची बॅच. 7ला का? हो. मग मॅडम मी तेव्हा करू का? तुमची 7 जुलै. आता ऍडमिशन करून ठेवली तरी तुम्हाला ऍक्सेस त्या बॅचचा मिळेल, कारण आपला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. एकदा ऍडमिशन केली की ते तुमचं परमनंट राहतं. बरं. बरं चालेल मॅडम, मी तसं करीन. पण मग मी 22 तारखेला येणार आहे, तेव्हा मग मी करू परत का? एकदा लेवल 1 अटेंड करा आणि मग सेकंड लेवलची हे करून टाका, ठीक आहे. बरं बरं, चालेल चालेल ओके, चालेल. ठीक. हा हा, नंदा मॅडम बोला. हॅलो. हा, बोला. मॅडम, मला सेकंड लेवल करायचे, पण आपला पहिला शक्तिपात झालेला नाहीये मॅडम. मी कॅमेरा समोर जवळजवळ 1 तास बसले होते, मॅडम जे लोक पण सेकंड तुमचं लेवलला, सुरुवातीचं फक्त ऐका ना, सेकंड लेवलला जे लोक ऍडमिशन घेतात आणि त्यांचा शक्तिपात राहून गेला असेल, तर सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी मी एक फर्स्ट लेवलचा शक्तिपात करून देते. हो का? हा, हो, ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. मला घ्यायचंय मॅडम ऍडमिशन, घ्यायचंय दुसऱ्याला. ठीक, चालेल. ओके. हा मॅडम, पण ते हे पेमेंट किती दिवसात करायचं? मॅडम 16 ला बॅच चालू होते, 16च्या आधी करायचं. हा, चालेल. आणि मॅडम ते जरा प्रॅक्टिस काय करायची तेवढं सांगा ना एकदा मॅडम, मॅडम दिवसभर. सांगितलं, आजचं रेकॉर्डिंग बघा, मगाशीच सांगितलं. बरं बरं, चालते. हो. ठीक आहे, ठीक आहे. मीना श्रीवास. राधे राधे मैम। राधे राधे, बोला. जी मैं हरियाणा से हूँ, मेरे को मराठी कम आती है, बट मैं आपकी ना यूट्यूब पे आपको फॉलो करती हूँ। मुझे आपकी वीडियोस जितनी समझ में आती है मुझे अच्छी लगती हैं, और मैं आपका ना कोर्स भी करना चाहती हूँ, बट मुझे बहुत मतलब कई जगह अटक जाती हूँ, तो मुझे कम समझ में आती है मराठी। मैडम, तो अपने पास एक असम की स्टूडेंट थी जिनको मराठी का कुछ भी नहीं आता था, एक वर्ड भी नहीं समझता था। जब जी मैं जी। उस समय मेरे पूरे साल भर मैंने फ्री में मेडिटेशन के क्लास दिए, 1 साल पूरे। तो वो बोले सिर्फ मैं आपकी आवाज सुनने के लिए आती है, वो साथ साथ मराठी सीख गया अभी।
पूरे क्लासेस में एंजल रेकी सब किया। मैम मैं आपकी मतलब ना क्लासेस अटेंड करती हूँ, बट मेरे को ना कोर्स भी करना है आपसे। हाँ तो पर लेवल 1 देखिए, उसके लिए मैं उपाय बता रही। लेवल 1 और लेवल 2 का आपको मराठी के साथ साथ हिंदी का भी रिकॉर्डिंग अवेलेबल होगा। ठीक है, जी। ऑलरेडी अपने बैचेस का है। और मास्टर में जो भी नहीं समझा तो मैं आपको 1 डे टाइम देके वो सारी कंसेप्ट क्लियर करवा दूंगी, जो प्रैक्टिकल सेशन है। ओके मैम। ठीक है। तो फिर मैम मुझे फिर अभी पेमेंट करती हूँ तो फिर मेरा हो जाएगा एडमिशन ना उसके हो अंदर? जाएगा, सेकंड और थर्ड दोनों लेवल के लिए हो जाएगा। ओके मैम। ओके, थैंक यू सो मच मैम। थैंक यू, थैंक यू। नरेंद्र सर, नरेंद्र सर अनम्यूट करा। हाँ केला मैडम। हाँ बोला सर। मैडम मुझे ये करना था कि जैसे कि आज मैं पेमेंट कर देता आपको, तो जैसे कुछ क्लास अपने 16 से कितने टाइमिंग क्या रहेंगे मैडम, वो पूछना था। टाइमिंग 3 से 4 की रहेंगे। 3 से 4 के, और जो कुछ नोट्स वगैरह पीडीएफ वगैरह कहाँ से डाउनलोड मिलेंगे मैडम? वो सारे आपको ग्रुप पे मिल जाएंगे, और नोट्स और पीडीएफ सारी हिंदी में है। ठीक है मैडम, चलेगा ना, कोई ठीक है, प्रॉब्लम सिर्फ नहीं। पढ़ाना मराठी में, नोट्स और पीडीएफ सारे हिंदी में मिलेंगे आपको। ठीक है ठीक है। और जैसा कुछ मैडम का जैसा बिजनेस वगैरह है, तो उसमें कुछ अपना कुछ क्या बोलते हैं उसको, पेंडम वगैरह कुछ बोले थे आपने? वो क्रिस्टल्स आपको पढ़ाएंगे। ठीक है, हाँ हाँ हाँ। क्रिस्टल तो पूरा डिटेल में सीख लो। जो लोग सेकंड लेवल में आ रहे हैं ना, वो क्रिस्टल लेने की बिल्कुल भी घाई नहीं करना है। पहले उसको सीख लो, समझ लो कैसा यूज करना है। हम क्या करते हैं, किसी ने कुछ बोला, हाँ इससे पैसे की समृद्धि हो जाएगी, बस ले लो। अरे वैसा नहीं लेना पड़ता, उसको प्रॉपर चार्ज करना पड़ता है, परमिशन देना पड़ता है, फिर उसका इस्तेमाल करो तो रिजल्ट आता है। अभी मैं रिसेंटली हमारे एक रिश्तेदार है, उनको मैंने मनी ब्रासलेट और पायरेट स्टोन दिया। कल मेरे को उनका फोन आया कि उनके जो भी कर्जे थे वो अपने आप उतर गए, जो गिरवी रखा था वो सारा निकल गया। और दे आर जस्ट प्लानिंग टू परचेस 4 व्हीलर नाउ, जो उनका एक वाह, बहुत गुड बड़ा गुड गुड। सपना था। हाँ ना। तो ऐसे रिजल्ट कितने हैं। अपने योगेश सर जो है अभी ट्रेनर है, उनके क्लासेस, मैं जो ये क्लास फ्री ले रही हूँ, इसी की उन्होंने, अक्षता मैडम साक्षी है उसके, वो भी ग्रैंड मास्टर है। तो इसी का अभी हमारा खंडाला में रिसेंटली लास्ट मंथ 19 को प्रोग्राम हुआ। बाद में उन्होंने एक्शन ली, 116 एडमिशन उनको 5,000 से रेकी लेवल 1 के लिए लिया उन्होंने। 5,80,000 का अर्निंग हुआ, मेरे ग्रैंड मास्टर की भी 25,000 है। दिस इज द रिजल्ट, दिस इज द मिराकल। मैं तो जो ज्ञान मैं ये फ्री में लेवल मैंने उनके, इसी कोर्स की मेरे स्टूडेंट 5,000 में पढ़ाते हैं। ठीक है मैडम, ठीक है ठीक है। ओके, सो देने से बढ़ता ओके है। मैडम। चलो, मैडम थैंक कुछ यू। क्यूरीज रही तो मैं आपको व्हाट्सएप पे या बात कर सकता हूँ हाँ, मैडम आपसे? जी जी, व्हाट्सएप पे आप 12 से 1 में कॉल भी कर सकते हैं। ठीक है मैडम, थैंक यू मैडम। ओके, थैंक यू। शीतल मैडम बोला। शीतल मैडम कुठे गेल्या? बोलले ना मगाशी, मी मगाचाच हँड होता. अच्छा, ओके. वंदना बडगुजर मॅडम. नमस्कार मॅडम. मी नमस्कार. मला रेकी म्हणजे मला तर काहीच कल्पना नव्हती. आणि हा जो मी आता जॉईन केलं होतं याच्यात पण माझ्याकडनं ते अटेंड नाही केलं गेलं पूर्ण. मी 2-3 वेळेस अटेंड केलं, पण शक्तिपाठ मी केलाय. पण मला ना असं समजत नाही अजून काही, तर मी परत पहिली लेवल जॉईन करू शकते का? बिलकुल मॅडम, आपल्या किती लेवदा तुम्ही बॅच रिपीट करू शकता. तर तुम्ही किती तारखेला आहे? ती चालू होईल 23 पर्यंत. 2 पर्याय आहे. 23 पासनं लेवल 1 पासनं सगळं तुम्ही परत करू शकता. दुसरा हा मला मग आहे की आज शुक्रवार आहे, शनिवार रविवार सुट्टी आहे. शक्तिपात जर तुमचा झालेला आहे तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघून घ्या. आणि सेकंड ओके. जर यायची इच्छा असेल तर मंडे पासून तुम्ही त्या कोर्सला जॉईन करू शकता. मी आता परत मला पहिली लेवल अटेंड करायची आहे. मग मला करायचं आहे मग पुढे, पण मला पहिली परत एकदा समजून घ्यायचं आहे. कारण मला रेकी हा विषय मला कधीच माहीतच नव्हतं काहीच. मी लिहिला पण होता मेसेज, तर म्हटलं परत आपण अटेंड करून काय आहे ते परत बिलकुल बिलकुल. बघावं. येस. तर 23 पासून हाच टाइम आहे का मॅडम? नाही नाही, तो टायमिंग 4:30 ते 5:30 आहे. ओके, चालेल चालेल. धन्यवाद मॅडम. ओके, थँक्यू. ओके. आज तुम्हाला एक गुगल फॉर्म येईल एक्सपिरियन्ससाठी, 10 दिवसांचं सेशन. कसं वाटलं? तर तुमच्याकडनं गुरुदक्षिणा म्हणून तिथे मेसेज द्या. कारण बरेच लोक जे आपल्या जीवनात आनंदाचा शोध घेत असतात, तर त्यांना तो तुमच्या अनुभवातनं
तुम्ही त्यांना तो शेअर कराल तर आज ग्रुप आपला तसा ओपन होणार नाही. तुम्हाला एक गुगल फॉर्म मिळेल, तर 10 दिवसांचं ओव्हरऑल सेशन कसं वाटलं तर ते त्या गुगल फॉर्म भरा. म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स ते प्रेरणा आमच्यासाठी प्रेरणा ठरेल. ओके, सो थँक्यू. स्मिता जाधव मॅडम बोला. नमस्कार मॅम, आवाज येतोय? येतोय स्मिता हॅलो. मॅडम बोला. मॅम, आपली भेट 1 वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजे मी तुमच्याकडे लेवल 1 कम्प्लीट केलं, लेवल 2-3 साठी ऍडमिशन पण झालं, बट काही ना काही अडचणी येत गेल्यात. 1 वर्षभरामध्ये मी जेव्हा जेव्हा, कारण मला 3 ते 4चीच बॅच कम्फर्टेबल आहे जॉईन करणं, आणि त्याच वेळेला अडचणी अशा काही ना काही येतात की मी कधी कधी रेकॉर्डिंग ऑन करते, कानाला हेडफोन आताही बसलेली आहे, बट समोरून काही ना काही चालू असतं. म्हणजे समजून घ्या तुम्ही पण एक्झाम्पल्स फॉर, म्हणजे काही ना काही रिझन्स आहे. तर मला आता ती माझी पुन्हा सेकंड लेवल माझी हाफ झाली, थर्ड लेवलला मी पोहोचलीच नाही गेल्या वर्षी. म्हणजे आपण मे मध्ये स्टार्ट केलं होतं, आता 1 वर्ष झालं या गोष्टीला. तर मी पुन्हा जॉईन करू शकते का सेकंड आणि थर्ड बिलकुल आता? मॅडम, आणि लाईफ मला टाईम ऍक्सेस आहे, अगदी पूर्ण बॅचेस तुम्ही रिपीट करू शकता. तुम्हाला कुठलाही 1 रुपये पे करायची गरज नाहीये. आणि मॅम आपले तेच ग्रुप आहेत का सेकंड आणि थर्ड जो तेच तेच तुम्ही ग्रुप आहे, ठेवलाय सगळे तेच त्या आहेत? ग्रुपवर लिंक येईल. ओके, आता मी थोडासा माझा एक्सपिरियन्स सांगते. इथे जेवढे लोक आहेत त्यांना मी आतापर्यंत ऐकलं, आणि मी ऐकत होते सगळ्यांचे एक्सपिरियन्स, म्हणा की काय काय लोकांचे आहेत ते. मी माझा एक्सपिरियन्स सांगते. गेले 1 वर्षापासून मी मॅम सोबत आहे. मी मॅमना पाहते, ऐकते, सगळं करते. आता माहित नाही कुठल्या कशा कारणाने माझं हे होत नाहीये, रेकी कम्प्लीट होत नाही. पण मी माझे एक्सपिरियन्स सांगते. जेव्हा मी लेवल 1 जॉईन केलं होतं, माझ्या पेटची डेथ झाली होती आणि मी खूप टेन्शन मध्ये होते, मी खूप डाऊन होते, आणि मॅमने माझं हिलिंग केलं होतं. आणि त्या हिलिंग नंतर त्या क्लासमध्ये ऑन, म्हणजे जसं क्लास परवा काल मॅमने जसं त्या सरांना केलं, पॅरालिसिस झालेल्या सरांना, तसं मॅमने माझं हिलिंग केलं. आणि त्यानंतर मी इतकी रिलॅक्स झाले होते, म्हणजे मी घरामध्ये जसं आपला माणूस जातं त्याप्रमाणे मी रडत होते घरामध्ये 8 दिवस. पण मॅमच्या हिलिंग नंतर मी पूर्णपणे रिकवर झाले होते. सो हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि जसं सगळे म्हणतात मॅमचा आवाज, पण तुम्ही गेल्या वर्षभरात माझ्यासोबत तरी आहात, माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. मी कंटिन्यू तुमच्या टचमध्ये येण्याचा प्रयत्न करते, पण काही ना काही रिझन राहून जातं. पण म्हणजे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की मॅमची सेकंड थर्ड लेवल करा. आता जितकं तुम्ही शिकले ना त्यापेक्षा तुम्ही, आणि हे मॅमची कुठलीही पर्सनल ऍड नाहीये, हे पण मी क्लिअर करते. मी स्वतः योगा इन्स्ट्रक्टर आहे. मी मॅम नाही म्हटलं होतं की तुम्हाला कधी योगाच्या संदर्भात काही मदत लागली तर मी आहे ऑलवेज. पण माझ्याकडून स्वतःकडून देखील नाही झाले, पण मी नक्की सांगेन सेकंड थर्ड लेवल सगळ्यांनी करा. मॅम जितकं गायडन्स देतात ना, तुम्हाला आयुष्यात कोणीही देणार नाही, पैसे देऊनही देणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. म्हणजे हा एक्सपिरियन्स माझा स्वतःचा आहे. आणि त्या ज्या 1 वर्षापूर्वी शिकवत होत्या, आजही मॅम तेच शिकवतायत. म्हणजे त्यांनी कुठेही कमी जास्त केलेलं नाहीये कुठल्याच गोष्टीला. इव्हन मनी मंत्र पण त्यांनी आता जो नवीन ऍड केला त्याच्यासाठी मी पण खूप थँक्स टू मॅम, की तुम्ही मनी मंत्र वगैरे ऍड केला. आणि खरंच सांगते, सेकंड थर्ड लेवल केलात ना, तुमची लाईफ मध्ये जो आता 10 दिवसाचा चेंज आहे ना, तर 200% चेंज तुम्हाला जाणवेल, आणि तुम्ही आयुष्यात कधी मॅमना विसरणार नाही. हा जस्ट माझा एक्सपिरियन्स गेल्या वर्षभराचा आहे. मी स्वतः सेकंड लेवल हाफ केले, मी पूर्ण नाही करू शकले XYZ रिझनने, बट माझा अजूनही प्रयत्न आहे. आणि मॅम 3 ते 4ची बॅच मला जी कम्फर्टेबल आहे, सो तुमच्या आधाराने आणि तुमच्या आशीर्वादाने मी सेकंड आणि थर्ड लेवल आता स्टार्ट करते, जी मंडे पासून आपण 16 पासून करणार आहोत. सो थँक्यू सो मच मॅम. आणि खरंच म्हणजे असंच आमच्यासोबत राहा. सगळ्यांना तर आहेच म्हणा आधार, पण तुम्ही असेच आमच्यासोबत राहाल आयुष्यभर. जसं मगाशी त्या मॅम म्हणाली शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही पाहिजेत, तसंच खरंच मॅम. आणि खरंच तुम्हाला लाख लाख धन्यवाद. तुम्ही खूप छान काम करताय, आणि असंच करत राहा, आणि तुम्हाला उदंड आयुष्य देव ईश्वर. स्वामींचरणी हीच प्रार्थना. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. आदित्य सर. कल्याणी मॅडम. कल्याणी मॅडम अनम्यूट करा. हा बोला. हा मॅडम. हा, हॅलो. हा बोला ना, येतोय आवाज. हा, म्हटलं मला पण करायचं आहे, पण 3 ते 4चा टाइम आणि मी बँकेत आहे. आता मला तो प्रॉब्लेम येतोय की काय करू मी. पण मॅडम मी आता बघा, सध्या. आपल्याकडे रेकॉर्डिंग बघून ग्रँड मास्टर हा झालेले लोक आहेत, जे आज 3.5-4 लाख रुपये अर्न करतात आहे त्यांच्या लाईफ मध्ये. एक हा मॅडम आहेत मुंबईच्या, जेव्हा त्यांनी माझ्या बरोबर 60,000चा परमनंट जॉब होता मॅडम त्यांना, आणि फायनान्स कंपनीमध्ये 12 वर्षाचा अनुभव होता.
पण हा. त्यांनी या क्षेत्रात काहीतरी करायचं होतं. मलाच भीती वाटली होती बा की आपल्या बरोबर 60,000चा परमनंट जर जॉब सोडला आणि नाही सक्सेस झाले तर काय. पण रेकीवर आणि स्वामींवर माझा विश्वास होता. त्याच्यामुळे त्यांना हो म्हटलं. मी मी तारीख दिली, त्यांनी ती जॉब सोडला त्या तारखेला आणि आज 3.5-4 लाख रुपये महिना अर्न करत आहे. तर त्याच्यामुळे हा विचार नका करू की मी जॉब करते. स्वतःसाठी, हा स्वतःच्या फॅमिलीसाठी आपण केव्हाही रेकीचा वापर करू शकतो. अचानक बँकेत उशीर झाला, बॉस मॅनेजर हो काही करेल तर आपल्याला तिथे रेकी वापरता येते. तर मी काय म्हणते, समजा मी आता हा जॉईन असं लाईव्ह नाही करू शकली तर रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग बघू शकता. करू काही शकते. अडचण आली तर 12 ते 1च्या दरम्यान कॉल करून माझ्याशी बोलू शकता. चालेल, मग चालेल. मी रेकॉर्डिंग रात्री बघून घेत जाईल. येस येस, ओके, ओके, चालेल. मी थँक्यू. चालेल चालेल. सचदेव काय सहादेव, अनम्यूट करा. सहादेव जामदार, सहदेव कदाचित इथे उपस्थित नाही हा आहात. हा हा बोला सर. नमस्कार. 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 हा, मी फार पूर्वी तर एक तुमच्याकडून रेकी ऐकल्यानंतर खूप चांगला म्हणजे एक्सपिरियन्स मला मिळाला, अनुभव पण मिळाला. मी फार वर्षापूर्वी इथं रेकीचा कोर्स केलेला होता. त्याच्यानंतर जरा गॅप गेला, मग माझ्याकडे काम जास्त असल्यामुळे मला ते करता नाही आलं. पण एक वेगळे अनुभव मला, मी योग टीचर होतो आणि एक कुलसचिव म्हणून महाविद्यालयात काम करत होतो. असो, पण तरी देखील मला तुमच्याकडून मिळाल्यानंतर जे ज्ञान मिळालं ते खूप फायद्याचं मिळालं. पण माझा एक अनुभव सांगतो ताई. एक अनुभव असा आहे की माझी पूर्वी ओपन हार्ट सर्जरी झाली होती आणि सर्जरी झाली आणि त्यामध्ये माझी वेन कट झाली ब्लडची. आणि मग सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की सगळ्यांनी घरच्यांनी भेटून घ्या आणि 5 ते 6 तास ते ग्रस्त राहतील असं सांगितलं. आणि मग अ, माझ्या मुली पण डॉक्टर आहेत, त्यांनी बघितलं सगळ्यांनी आणि मग सगळे आले तिथे. मग त्यांनी मला मुंबईला, डॉक्टरांनी सांगितलं मुंबईला हरकिशन दासला ऍडमिट करायचं इथून नाशिकहून, असं असं ठरलं. आणि मग गाडी तयार ठेवली. पण मी हे सगळं ऐकलं आणि मी खूप शांत चित्ताने मग माझ्या ध्यानाच्या क्रियेत गेलो आणि मी माझे अफर्मेशन मला चांगल्या पद्धतीने मग स्थिर राहायचं असं मी ठरवलं मनातूनच. हे मला ध्यानाने आणि रेकीनेच मला जरा बरं वाटलं. आणि मग इथून मला मुंबईला नेलं आणि तिथे डॉक्टरांनी सांगितलं की साईन करा. मग मी वरती बोट केलं इथून. म्हणजे ते 7 तास झाले होते त्यावेळेस, 6 ते 7 तास. डॉक्टरांनी माझी सही केली, मग त्यांना बरं वाटलं जरा मी सही केली आणखी. मग मला सांगायचं तात्पर्य, मग दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी रात्री ऑपरेशन झालं. दुसऱ्या दिवशी आय वॉज म्हणजे एकदम व्यवस्थित झालं. मला थोडक्यात सांगायचं की माझे जे अफर्मेशन होते स्वतःला, ते मी स्थिर राहणे आणि जे असेल ते आनंदात ऍक्सेप्ट करायचं आणि चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंगने मी राहिलो, सकारात्मक शक्तीने मी माझं शरीर मन स्थिर ठेवलं. हा एक माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हे ध्यानानेच मला बरं वाटलं. हा एक माझा अनुभव आहे. आणि असंच तुमच्याकडनं होतं. आणखीन चांगल्या चांगल्या गोष्टी आमच्याकडे एक मिळाल्या. कोरोनामध्ये ना एक मॅनेजर होते कंपनीमध्ये आणि तुम्हाला माहितीये कोरोनामध्ये बऱ्याच लोकांची पगार कपात झाली होती. बरोबर आहे. हा, आता जबाबदार मालकाला नाही, कारण मालक कंपनीत दिसत नाही, दिसतात कोण, मॅनेजर. तर बरोबर. जे कर्मचारी होते तिथले मजूर होते, त्यांनी काय केलं, त्या मॅनेजरला चाकूने वार केला. पण ते जे हम्म. मॅनेजर होते ते माझे विद्यार्थी होते. त्यांचं बरं. सेकंड लेवल झालेलं होतं आणि हम्म. इतकं ब्लड निघत होतं वेळेवर. आणि कोरोनामध्ये गाड्या भेटणं मुश्किल होतं, कारण ट्रॅफिक पूर्ण म्हणजे गाड्यांवर बंदी होती. तर हम्म. कंपनीच्याच एका गाडीमध्ये टाकून त्यांना हॉस्पिटलला पोहोचवलं. तर जेव्हा ते बरं. हॉस्पिटलला पोहोचले, इतकं ब्लिडिंग झालं हम्म. होतं इंटरनल की डॉक्टरांनी त्यांना फक्त 6% वाचण्याची गॅरंटी दिलेली होती. 6% बरं. की शक्य हम्म. नाहीये म्हणे की वाचणं. पण ते बोलले की मला जोपर्यंत बेहोश म्हणजे शुद्ध होती, बेहोश होण्याच्या आधी त्यांना फक्त एकदा पत्नीचा चेहरा दिसला, एकदा मुलाचा चेहरा दिसला की मला जर हम्म. काही झालं तर यांना कसं होईल. आणि मग त्यांनी जिथे त्यांना ते चाकू मारलेला होता त्या जागेवर इंटेन्शन देऊन त्यांनी सेकंड लेवलचे आणि थर्ड लेवलचे सिम्बॉल टाकले, अफर्मेशन हम्म. दिलं की मी पूर्णपणे स्वस्थ होत आहे. आणि जेव्हा त्यांचं हम्म. ऑपरेशन चाललं, 6 तास ऑपरेशन चाललं आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी म्हटलं इट इज मिरॅकल. आणि आज हम्म. ते एकदम नॉर्मली सगळा जॉब करत आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. आताही मला ते आमच्या शहरात असल्यामुळे भेटतात आणि हम्म. लिटरली खूप चांगले आहेत ते व्यक्ती. तर हे हम्म. असं सांगते की जेव्हा एखादा डॉक्टर म्हणतात ना, 20 पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत है,
तर तिथे तुमची मेडिटेशन, अफर्मेशन आणि रेकी सारख्या ऊर्जा कामात येत असतात. फक्त त्या केव्हा कामात येतात? ओनली बिकॉज ऑफ युअर ट्रस्ट अँड प्रॅक्टिस, याच्यामुळेच ते कामात येत असतात. ओके, हो. चला, थँक्यू सर. याच्यामध्ये खूप चांगलं आलं ताई, मला तो चांगला अनुभव आला. थँक्यू. आणि आता मी आता आय एम रनिंग 75 75 झाले माझं, होईल ऑगस्ट मध्ये पूर्ण. म्हणजे तरी देखील व्यवस्थित पद्धतीने माझं चालू असतं. हे फक्त ध्यान, रेकी, योग या साधनेनं होतं असं लक्षात येतं. छान. आणि ब्रह्मविद्येचा माझा अभ्यास चालू असतो पुष्कळ वर्षापासून, त्यामुळे आणखीन बरं वाटलं. खूप छान सर, थँक्यू. ओके. सो एनी अदर क्वेश्चन्स? काही प्रश्न आहेत का अजून? कारण आज लास्ट डे आहे, तर कोणाचेही प्रश्न आपल्याला सोडायचे नसतात. इफ एनी क्वेश्चन, हँड रेज करा. नीलम जाधव मॅडम, अनम्यूट करा मॅडम. हॅलो मॅडम, छान वाटतंय तुमचं. मी आता 10 दिवस केले, 1-2 दिवस माझं मिस झालं, पण जे 8 दिवस केले ना, त्यात खूप छान वाटलं तुमचे हे सेशन ऐकून. मला एक विचारायचं होतं की आता तुम्ही पुढच्या याच्यामध्ये जे शिकवणार आहे त्यामध्ये मेडिटेशन आणि किंवा मनी बद्दल काय, म्हणजे पैशाबद्दलचं काय असणार आहे का त्याच्यामध्ये? पूर्ण लाईफला शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेवलवर डेव्हलप करण्याच्या सगळ्या टेक्निक आहेत. ओके, म्हणजे आपल्या 7 लेवल आहेत, त्या सगळ्या 7 लेवल त्यामध्ये असणार. 7 म्हणजे लेवल कुठे आहे मॅडम? रेकीच्या 5च लेवल आहेत. 3 लेवल अच्छा. तुम्हाला शिकवणार आहे. 2 लेवल मास्टर, ग्रँड मास्टर जे असतात त्याची माझी वेगळी फी आहे. अच्छा. मास्टर, परफेक्ट मास्टर व्हीलर तुम्ही बनणार आहे. मास्टर, ठीक आहे. 4 कोर्सेस तुम्हाला याच्यात मिळणार आहे. रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग विथ पेंड्युलम लाईफ. लास्ट काय सांगितलं त्याच्यामध्ये काय असतं नेमकं, मला पाहिजे. पेंडुलम डाउजिंग मनातल्या प्रश्नांची उत्तरं काढणं, विदाऊट वजन काट्यावर उभं न राहता वजन ओळखणं कोणाचंही, बीपीचं पर्सेंटेज ओळखणं विदाऊट ग्लुकोमीटर, त्याच्यानंतर शुगर पर्सेंटेज, सॉरी, ग्लुकोमीटर आणि शुगर पर्सेंटेज, बीपी मॉनिटर करणं, हे विदाऊट मशीन तुम्ही एका कागदावर काढू शकता. हे टेक्निक शिकवल्या जाणार आहे. हरवल्या व्यक्तीला शोधायचं कसं हे शिकवलं जाणार आहे. ओके, सो नाईस. ओके ओके, थँक्यू. थँक्यू. बोला माधुरी मॅडम. मॅम, मगाशी एक विचारायचं राहून गेलं मॅडम, आवाज आपले बारीक 5. येतोय आता तुमचा खूप. मगाशी एक विचारायचं राहून गेलं मॅम. तुम्ही 5 तत्व सांगितले आहे रेकीसाठी, तर मी आज रागवणार नाही, पण नेमकं घरी हेच होते, रागवायचं काम पडतेच. तोच तो पेशन्स निर्माण करायचा ना मॅडम, तरच आपण रेकी साधक म्हणून वेगळं. आणि त्याच्यासाठी साधन आहे. जेवढे तुम्ही डीप साधनेमध्ये जाल तर आपोआप 5 तत्व पाळले जातात. बघा, ऍक्शन कधीच समोरच्या व्यक्तीकडनं होणाऱ्या ऍक्शन आपण कधीच बदलू शकत नाही. वी कॅन चेंज द ऍक्शन. ओनली रिॲक्शन जी आहे ती आपल्या हातात आहे. मग समोरच्याने राग आणण्यासारखी गोष्टी केली, पण तुमचा पॉझिटिव्हिटी एवढी आहे की त्या रागाचा तुमच्यावर इफेक्टच झाला नाही, प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह. पण प्रॉब्लेम तिथेच क्रिएट होतात ऍक्शनवर रिॲक्शन देणं. तो पेशन्स रेकी तुम्हाला शिकवते. मला एक सांगायचं होतं, माझे हसबंड आता पॅरालिसिसचे पेशंट आहे, पण त्यांना ऑइली. मॅडम, माईक बंद झाला तुमचा. हा, बोला. बाहेरचा नाश्ता आण असं त्यांचं सुरू. त्यांनी बाहेरचा नाश्ता आण असं म्हटलं की माझा पाराच सोडतो. मला असं वाटतं आपण हे तर म्हणजे शिकून राहिलो, शिकणार पण आहोत, पुढे लेवल पण करणार आहोत कम्प्लीट पुढल्या, पण हे जर झालं नाही तर मग काय होईल. बघा, पाण्यात पडायच्या आधीच जर विचार केला की पाण्यात उडी टाकल्याने मी डुबून जाणार आहे, ठीक आहे, तर पाण्यात डुबून जाणार आहे हा विचार करण्यापेक्षा पाण्यात पडल्यावर मी पोहायला शिकणार आहे हा विचार करायचा. अगदी बरोबर आहे. ठीक आहे ना. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न तेच तर होणार आहे. 90 डेज प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे त्यासाठी. कारण इतका पारा चढतो की मी माझा कंट्रोलच सुटून जातो बिलकुल. मी म्हणजे शांत बसूच शकत नाही इतक्यापर्यंत आहे. म्हणून मला विचारायचं होतं की होईल का मी शांत, म्हणजे एवढं हे केलं तरी. एकच मिनिट. नाही, थांबा, शेवटचं असं आहे, शिकून नाही आज प्रश्न उत्तर